नमस्कार मंडळी, आज 26 जून 2025 महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे। IMDने दिला आहे खास अलर्ट आणि आज आपण पाहणार आहोत कुठे वादळ येणार आहे, कुठे असणार विश्रांती, तुमच्या भागात काय होणार। चला तर मग पाहूया हवामानाचा सविस्तर अंदाज। चॅनलवर जर नवीन असाल तर त्याआधी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, कारण या चॅनलवर रोज प्रत्येक जिल्ह्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केला जातो। तर आपण नाशिक जिल्हा या विभागापासून आपण सुरुवात करणार आहोत। जो काही नाशिक जिल्हा या ठिकाणी सकाळपासून ढगाळ आणि काही ठिकाणी मध्यान्तानंतर पावसाची शक्यता सुद्धा आपल्याला हलका पाऊस मिळणार आहे। सकाळी हलका पाऊस, दुपारी ढगाळ वातावरण, संध्याकाळी पुन्हा पाऊस होऊ शकतो असा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। नंतर आपण धुळे जिल्ह्याचा पाहू। सकाळी ढगाळ, दुपारपर्यंत विजेच्या कडकडाटासह वारंवार वादळ येणार आहेत। ढगाळ, दुपारी वादळे, तर संध्याकाळ थोडा शांत जाणार आहे। या ठिकाणी धुळेच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। जळगाव जो जिल्हा आहे, मॉर्निंग म्हणजे सकाळी ढगाळ वातावरण, तर जो काही दुपारचा कालावधी आहे या ठिकाणी दुपारीच पाऊस पडणार आहे, तर संध्याकाळी वातावरण पूर्ण ढगाळ राहणार आहे असा जळगावच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। नंदुरबार जो काही जिल्हा आहे, नंदुरबार या ठिकाणी सकाळून जे वातावरण आहे ते ढगाळ आहे, दुपारून काही वेळा पावसाची दाट शक्यता, तसेच ढगाळतेचा दिवस, संध्याकाळी सुद्धा ढगाळच वातावरण राहणार आहे सगळी। नंतर आपण यापुढे कोकण विभाग पाहणार आहोत। कोकण विभागामध्ये सकाळपासून जे काही संध्याकाळपर्यंत जो काही संपूर्ण जिल्हे आहेत, या संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज घेऊ। मुंबई शहर उपनगर या ठिकाणी सकाळी हलका ते मध्यम पाऊस, दुपारी व संध्याकाळी ढगाळ, नंतर थोडा पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा अंदाज मुंबईकरांनी लक्षात घ्यायचा आहे। नंतर रायगड जिल्हा, या रायगड जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ सलग पावसाची शक्यता, तसेच पहाटे सतत पाऊस दिसणार आहे, दुपारी हलका पाऊस दिसणार आहे अशा स्वरूपाचा रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा आहे। रत्नागिरी, रात्रीपासूनच हलका ते मध्यम पाऊस, पहाटे पुन्हा सतत पाऊस, संध्याकाळी पुरती ढगाळ वातावरण दिसणार आहे। सिंधुदुर्ग जो काही जिल्हा आहे, या ठिकाणी सिंधुदुर्ग या ठिकाणी निरंतर हलका पाऊस, मध्यम पाऊस, सलग पाऊस, ढगाळ वातावरण, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ निरंतर पाऊस आपल्याला रत्नागिरीमध्ये मात्र आपल्याला दिसणार आहे। यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा जो काही पुणे विभाग आहे। पुणे विभागामध्ये सकाळी संपूर्ण दिवस ढगाळ, दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता IMDचे अधिकृत अंदाजानुसार दिलेली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये अंदाज जून महिन्यातील 224 मिलीमीटर पाऊस सातारा जिल्हा या ठिकाणी झालेला आहे। 26 जून स्थिती अंदाज प्रामुख्याने ढगाळ वातावरण, काही वेळा हलका पाऊस किंवा शॉवर्सची शक्यता, हुरहुरत हवामान, तरी तुलनात्मक थंडी परिस्थिती राहणार आहे। नंतर आपण जो काही सांगली आहे, या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा अंदाज लक्षात घेऊ। ढगाळ वातावरण, संध्याकाळी किंवा सकाळी हलके शॉवरची शक्यता, स्थानिक अंदाजानुसार शॉवर, कमीत कमी 23 ते 27 डिग्री दरम्यान तापमान राहणार आहे या ठिकाणी। नंतर सोलापूरचा हवामान अंदाज लक्षात घेऊ। सोलापूरमध्ये ढगाळ, काही वेळा गरम वातावरण, मध्ये उमेदवारी, उच्च तापमान 32 डिग्री ते 24 डिग्री आणि हवामान हलक्या पावसाची शक्यता आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे। नंतर आपण कोल्हापूर जिल्हा पाहू। जो काय हा कोल्हापूर जिल्हा आहे, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळी ते दुपारी शॉवर, ढगाळ, हवेत मोकळे वारा सोबत थंडी सुद्धा असणार आहे। दुपारी ते संध्याकाळी पुन्हा तोफेरी पावसाची शक्यता, ताजेतवाने वातावरण राहील। नंतर या पुढचा आपण विभाग पाहणार आहोत तो छत्रपती संभाजीनगर जो काही विभाग आहे, या विभागामध्ये काय परिस्थिती होणार आहे। जो काही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण, सूर्यकिरणांचा मिलाप, दिवसा हलका वारा, आरामदायक वातावरण आपल्याला दिवसा दिसणार आहे। जालना जो काही जिल्हा, या ठिकाणी ढगाळ, दुपारी ठिकठिकाणी ढग दाट आणि संभाव्य वीज गर्जना सुद्धा आपल्याला दिसणार आहे। नंतर जो काही बीड जिल्हा आहे, या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण हवामान ढगाळ वातावरण, प्रकाशमान आणि सूर्यकिरणांमध्ये बदल, दुपारी सौम्य वारा। नंतर छत्रपती संभाजीनगर या विभागातील जो काही
धाराशिव जिल्हा या ठिकाणी सकाळी हलका पाऊस, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि सूर्याच्या किरणांचे मिश्रण, दिवसभर सौम्य वारे आपल्याला वाहताना दिसणार आहेत. नंतर पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ परिस्थिती कायम पण वैशिष्ट्यपणे पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. नंतर आपण पुढील विभाग पाहणार आहोत अमरावती विभाग. अमरावती जो काय हा विभाग आहे, अमरावती विभागामध्ये सकाळपासून काय परिस्थिती राहणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. सकाळी 10 ते 11 ते दुपारी 1 ते 2 मध्यम ते जोरदार पाऊस, वातावरण ढगाळ आणि दमट राहणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस होण्याची शक्यता आपल्याला 10 ते 11 आणि 1 ते 2 या दरम्यान दिसत आहे. नंतर आपण पाहू शकता जो काय अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्यामध्ये दुपारी 1 ते 5 वाजता काही वेळा पाऊस, संध्याकाळी वीज गर्जनेसह शॉवरची शक्यता पण येणार आहे. म्हणजे काय थोड्याफार प्रमाणात संध्याकाळून सुद्धा पाऊस पडणार आहे. दुपारी 1 ते 5 मध्ये मात्र अकोला जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. नंतर यवतमाळ जिल्हा 1 ते 2 वाजता जोरदार पाऊस, 2 वाजेनंतर काही वेळा कमी तीव्रतेचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बुलढाणा जिल्हा दुपारी 1 ते 2 वाजता मध्यम ते जोरदार पाऊस, संध्याकाळी पुन्हा शॉवरची शक्यता, उर्वरित वेळ ढगाळ व उष्ण वातावरण या ठिकाणी राहणार आहे. नंतर वाशिम जो काही जिल्हा आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 5 ते 9 वाजता मध्यम ते जोरदार पाऊस, त्यात वीज गर्जनेसह शक्यता कमी प्रमाणात आहे, परंतु पाऊस चांगला पडणार आहे. या ठिकाणच्या वाशिमच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. यानंतर आपण हा जो काही हवामान अंदाज आहे नागपूर विभागातील पाहणार आहोत. सकाळी ते दुपारी नागपूर जिल्ह्यामध्ये हलके ते ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर संध्याकाळी ढगाळच वातावरण राहणार आहे. भंडारा जिल्हा सकाळी पहाटेच्या वीज गर्जनेसह मुसळधार पाऊस, तोल कमी करून सतत शॉवरचे वातावरण राहणार आहे. नंतर जो काही गोंदिया जिल्हा आहे, या गोंदिया जिल्ह्यामध्ये दुपारी 1 ते 5 दरम्यान मध्यम वर्षा शॉवरची शक्यता, उरलेले वेळ सामान्य ढगाळ तापमान राहणार आहे. नंतर जो काही चंद्रपूर जिल्हा आहे, या ठिकाणी दुपारी 1 ते 2 दरम्यान वीज गर्जना व धोकादायक वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने, त्यासोबत थंड व दाट मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली सकाळी ढगाळ तर दुपारी हलका 12 आणि संध्याकाळी 5 ते 8 दरम्यान मध्यम ते जोरदार वीज गर्जनेसह पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे फक्त महाराष्ट्रामध्ये जो काही विदर्भ एरिया आहे, विदर्भ आणि अमरावतीचे काही जिल्हे, या ठिकाणी जोरदार आणि मुसळधार आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण आणि शॉवर सारखा प्रमाणातला आपला पाऊस पाहायला मिळणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. नमस्कार, धन्यवाद.